त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे इंजिनियरी येथील गट नंबर 763 संदर्भातील जमीन वाद सध्या गंभीर वळणावर असून सदर प्रकरण दिवाळी सत्र न्यायालय नाशिकमध्ये रेमून क्रमांक 412/2018 अंतर्गत प्रलंबित आहे। या संदर्भात जमीनधारक जयराम गंगाराम चव्हाण आणि निर्मला जयराम चव्हाण यांनी गंभीर आरोप करत न्यायासाठी आंदोलनाची भूमिका घेतली। चव्हाण दाम्पत्याने दिलेल्या माहितीनुसार सदर गट नंबर 763 या जमिनीत काही प्रतिवादींच्या सांगण्यावरून काही व्यक्ती जबरदस्तीने कब्जा करण्यासाठी आले होते। त्यांनी दिनांक 28 मे 2025 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता जमिनीवर नांगरट करण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी यावेळी सांगितले। या न्याय विरोधात आणि न्याय प्रक्रियेला वेग मिळावा या मागणीसाठी जयराम चव्हाण आणि निर्मला चव्हाण यांनी गट नंबर 763 या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले। या उपोषणाला आज 5 दिवस पूर्ण झाले असूनही अद्याप त्यांना कोणताही न्याय मिळालेला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाकडे प्रशासन आणि न्याय संस्थेने तातडीने लक्ष देणे गरजेचे असून संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही होत आहे। 5 दिवसापासून आमचं उपोषण चालू आहे, पण आम्ही पहिले गुंडांच्या विरोधात लढण्यासाठी उपोषण सुरू केलं होतं, पण आज आम्हाला सरकारी प्रशासन आहे जे त्यांच्या विरोधात पण लढायला लागू राहिलं। रात्रभर हे पोलीस हे गुंड जे आहे ते आम्हाला त्रास देतात आणि दिवसभर प्रशासन, कारण त्या प्रत्येकाच्या पायऱ्या आम्ही झिजू राहिलो पण कोणीच आम्हाला कामं येत नाहीये। त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन हे पूर्णपणे म्हणजे मी आरोप करतोय का विकल्या गेलंय, कारण ही लोक कोणीच आमच्या कामं येत नाहीये। पोलिसांचे जे पी आहे शेवाळे साहेब ते स्वतः आमच्या विरोधात वागताय डायरेक्ट। कारण काल मी त्यांच्या ऑफिसला गेलो तर त्यांना सांगतोय की सर आमच्यावरती हल्ला झालाय रात्री, तुमचं मदत का आली नाही आम्हाला, आम्ही 112 वरती टोल फ्री नंबर वरती फोन करतोय तरी यांची इमर्जन्सी मदत येत नाहीये। तर पीआय सर मी फोन केल्यानंतर माझं नाव ऐकून हे फोन कट करून टाकलं यांनी माझा। नंतर मी 1 तास तिथे त्यांची वाट बघत बसलो, तेव्हा ते दिसले तर ते म्हणता 5 मिनिटं थांब। नंतर मी परत त्यांच्याकडे गेलो तर ते मला म्हणता अरे मला भूक लागलीये, माझं पोट भरायचंय म्हण, तू नंतर ये। म्हणलं सर आमच्यावरती हल्ला होतो, माझे आई वडील तिथे 5 दिवसापासून उपाशी आणि तुम्हाला कसं जेवण जातं, ही जनता जर सुखी नाही तुम्हाला जेवण कसं जाईल, तुम्हाला झोप कशी काय लागते। तर त्यांनी सांगितलं तिकडं फॉर्म तुमचा अर्ज जमा करून टाका, त्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन जाईल। आणि माझ्यावरती आरेरावीची भाषा करायला लागले, मी त्याची क्लिप पण तुम्हाला पाठवतो। आणि त्याच्यानंतर ते निघून गेले। मी आयजी सरांच्या ऑफिसला गेलो, एसपी सरांच्या ऑफिसला गेलो, पण काही नाही सर, कुठून योग्य ते आश्वासन पण मिळत नाहीये, कोणी आमची मदत पण करत नाहीये। आज शेवटी आम्हाला हे एकदम खेदाने सांगावं लागतं की हे खूप वाईट परिस्थिती चालू आहे। कारण आम्हाला ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा होती, आम्हाला गुंड त्रास देत आहे तर आम्हाला पोलिसांची सिक्युरिटीची गरज आहे, तर आम्हाला हे सिक्युरिटी तर देत नाही। पण आम्ही जेव्हा त्यांना फोन करतो इमर्जन्सी, आमच्यावर 2 वेळेस हल्ले झाले, मला मारहाण झाली, माझ्या बायकोला माझ्या आई वडिलांना मारहाण झाली, पण तरी पोलिसांनी ना यांच्यावर एनसी दाखल केली आहे ना, आम्हाला कोणी चौकशीसाठी बोलवलंय, काहीच नाही ना। इथं येऊन आमची दखल पण सुद्धा घेतली जात नाही। इथं वैद्यकीय अधिकारी पण नाहीये की यांची परिस्थिती काय आहे, यांचं कोणाचा बीपी चेक करा, काही करा, कोणी काही आलेलं नाहीये। आमरण उपोषणाचं प्रमुख कारण काय आहे, काय सांगाल? आमरण उपोषणाचं प्रमुख कारण हे आहे की आमच्या जमिनीमध्ये इल्लीगल आमच्या गावचे माजी उपसरपंच गणपत पंडित चव्हाण यांनी इल्लीगली कब्जा करून आमची जमीन हडपण्याचा डाव रचला आणि त्यांनी पोलीस प्रशासनाला पण सोबत ठेवलं त्याच्यामुळं, आणि आमची जमीन हडपण्याचा डाव चालू आहे म्हणून हे उपोषण केलंय आम्ही। कारण आम्हाला पोलिसांचा पण सपोर्ट मिळत नाहीये, शेवटी आम्हाला आमच्या राहत्या जागेवरतीच उपोषण करायला लागलं, पर्याय नाही आम्हाला। आता आपण सांगितले की ही वडिलोपार्जित जमीन आहे, यावर आपण 7/12 काही नोंदी वगैरे काही तपासल्या का? ही आमची माझ्या वडिलांची अख्खी हयात गेली या जमिनी विरोधात, जमिनीच्या नावासाठी लढण्यात। ही आमची वडिलोपार्जित संपत्ती, आमचं इथं राहतं घर आहे, आमची शेती, आम्ही इथं कसतोय, म्हणजे मला जसं आठवतं तसं मी इथंच बघतोय, माझा जन्म पण इथंच झालाय। तर आणि आमची कोर्टात याच्याबद्दल केस पण चालू आहे आणि आम्ही त्याबद्दल लढतोय। कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य पण असेल, पण तोपर्यंत हे चुकीच्या रीतीनं गुंडांच्या सामनेवाले जर गुंडांना घेऊन जर जागा हडपण्याचा डाव रचत असेल तो आम्ही खपून घेणार नाही। आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही इथून हलणार नाही। मी तुम्हाला इथं याच्यासाठी घेऊन आलो, हीच ती जागा आहे की जिथं आमच्या सामनेवाले जे गावचे माजी उपसरपंच आहे गणपत पंडित चव्हाण यांचा या जमिनीमध्ये काही संबंध नाहीये। यांचा या जमिनीमध्ये काही संबंध नसताना इल्लीगली ट्रॅक्टर घेऊन आले, 2 ट्रॅक्टर इथं घेऊन आले, तर एका ट्रॅक्टरवर यांची नंबर प्लेट पण नाहीये। मी पोलिसांना पण दाखवलं की त्यांच्यावर नंबर प्लेट नाहीये, तुम्ही हे ट्रॅक्टर सोडू नका। मी त्यांच्या चाव्या जमा करून घेतल्या होत्या, ट्रॅक्टर इथं जमा केले होते। पोलिसांनी
PI साहेब खास आमच्याकडे त्याच्यासाठी आले की आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की ते ट्रॅक्टर आमच्या पोलीस स्टेशनला जमा करतो, त्याची चौकशी होईल आणि मग पुढे योग्य ती कारवाई होईल. पण मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो, तिथं चेक केलं तर ट्रॅक्टर जमा नाहीये. ते ट्रॅक्टर आज फिरतंय गावामध्ये आणि ते ट्रॅक्टर इलिगल ट्रॅक्टर आहे. त्याचे RC बुक कुठे आहे, ते कोणाच्या नावावरती आहे? कारण जे ट्रॅक्टरवरचे जे लोक होते ते बाहेरचेच लोक होते, ते इथले नव्हते. तर इलिगल ट्रॅक्टरनी आमच्या तिथं जमीन आमचा हडपण्याचा डाव केला, आमची नांगरणी करायला सुरुवात केली, आमचा कब्जा हटवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आम्ही कळवले त्यावेळेस पोलिसांनी यावर काय कारवाई केली? यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. उलट पोलिसांनी आमच्याकडच्या चाव्या ट्रॅक्टरच्या घेऊन गेले आणि त्यांनी ते ट्रॅक्टर सोडून दिले. आम्ही ट्रॅक्टर जमा करून ठेवले होते की पोलिसांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी, पोलिसांनी पोलीस स्टेशनला ते ट्रॅक्टर जमा करावे, त्याची चौकशी करावी. हे ट्रॅक्टर कोणाचे, हे एवढं लांबून हे ट्रॅक्टर कसे आले? कारण आता ही जी गावची जी जमीन आहे, इथं गावामध्ये आमचे जे ट्रॅक्टर आहेत तेच सर्वांची शेती करतात. सर्वांच्या तिथं नांगरणी वखरणी सर्व तेच आमच्याच गावचे ट्रॅक्टर करतात. ही बाहेरचे ट्रॅक्टर कुठून आले? तर आम्ही त्या ट्रॅक्टरवाल्याला विचारलं असता, त्यांनी सांगितलं की हे ट्रॅक्टर साताऱ्याचे. पण गणपत पंडित चव्हाण हा इलिगली कामं असेच करतो. यांचे कामं हे दलालीचे. हे प्रत्येक ठिकाणी जिथं जमिनीचा मॅटर आहे तिथं अशा ठिकाणी हे लोक घुसतात आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडलाय. पण माझी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन, SP साहेब, IG साहेब आणि पूर्ण तहसीलदार साहेब या सर्वांना विनंती आहे की तुम्ही कृपया या प्रकरणामध्ये लक्ष घाला आणि हे जे असे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहे यांच्या मुसका आवळायला पाहिजे आता. कारण आज आम्ही आवाज उठवला म्हणून हे प्रकरण कदाचित सर्वांपर्यंत पोहोचेल किंवा नाही पोहोचणार, आय डोंट नो. पण बाकीच्या जे गरीब लोकांना जे लुटले जातील याच्यानंतर ते तरी थांबले पाहिजे. पण आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही तरी आमची जागा सोडणार नाही. कारण आई ही शेतकऱ्यासाठी माती आहे, ही आमची आई आहे माती म्हणजे. तर आम्ही या मातीचा मिळवण्यासाठी आम्ही काही करू, जीव गेला तरी चालेल. पण या आज 5 दिवस झाले आमचं उपोषण चालू आहे, पण आजपर्यंत ना यांच्यावरती FIR झाली आहे ना त्यांच्यावरती कोणतीही ऍक्शन झाली आहे. हे गावगुंड बिंदास फिरू राहिले गावामध्ये आणि हे जास्त पैशावाले लोक आहे कदाचित, त्याच्यामुळे यांच्या विरुद्ध कोणी बोलतही नाहीये आणि काहीच याच्यावरती ऍक्शन होत नाहीये. तर मी बऱ्याच ठिकाणी आता 2-4 दिवसापासून मी रोज फिरतोय. त्याच्यामुळे मला तर उलट पोलीस असं सांगू राहिले की काहीच होणार नाही म्हणे त्यांच्यावर ऍक्शन. कारण 7 वर्षाच्या आत ज्यांच्यावर शिक्षा आहे त्यांच्यावर ना तुम्ही त्यांना अटक करू शकता ना त्यांच्यावर काही करू शकता, काहीच कारवाई होणार नाही म्हणा. म्हणजे साधी NC सुद्धा नोंदवली जात नाही. म्हणजे मला हे महाराष्ट्र का बिहार आहे अशी परिस्थिती उद्भवू राहिली. कारण कोणीही डायरेक्ट येऊन जर आमच्या जमिनी बळकावू राहिलं, आम्हाला मारहाण करू राहिलं, माझ्या आईला मारलं, माझ्या बायकोला मारलं, माझे वयोवृद्ध वडील आहेत त्यांना मारलं, त्याच्यावर जर पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेत नाही, आम्हाला पोलीस सांगताय की हा सिव्हिल मॅटर आहे. अरे जर आया बहिणी आमच्या त्यांच्यावर हात उचलले जातात तुम्ही आम्हाला सांगता हा सिव्हिल मॅटर आहे, लाज का वाटत नाही तुम्हाला? हे बोलताना सुद्धा पोलिसांना लाज वाटायला पाहिजे. इथं आमच्या आया बहिणीची इज्जत तुटल्यानंतर तुम्ही म्हणणार का हा क्रिमिनल मॅटर झाला म्हणून? तुम्ही काय याच्यावर ऍक्शन घेत नाहीये? आमच्या आणि PI साहेब आम्हाला सांगता माझं पोट भरेल नाही म्हणून, मला जेवण करायचं बाकी आहे. इथं आमचे आई वडील 5 दिवस झाले उपाशी मरू राहिले, यांचं पोट भरायचं बाकी आहे. लाज वाटत नाही या लोकांना? काय सांगाल, आज उपोषणाचा आपला 5वा दिवस आहे या ठिकाणी, काय प्रमुख कारण आहे? आमचे 28 मे 2025 रोजी 11 वाजेच्या सुमारास काही अंजनेर गावचे माजी उपसरपंच आणि काही त्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्या शेतजमीन 763 मध्ये आले आणि आमच्या जमिनीमध्ये कब्जा करण्याला सुरुवात केली. आम्ही त्यांना प्रतिकार केला व पोलिसांनी काही केलं नाही. तरी आम्ही 112ला टोल फ्री क्रमांकावर फोन केला. त्याच्यानंतर आम्हाला थोडी मदत मिळाली. पण तरी 4:15 सुमारास त्र्यंबकेश्वरचे PI साहेब शेवळे साहेब आले आणि आम्हाला बापण्याचं श्राद्ध असे 2 वाक्य करायला सुरुवात केली. आमच्याशी हमरी तुमरी केली आणि तुम्ही अनलिगली आहात इथे असं सांगितलं आणि ते निघून गेले. तरी आम्हाला 28 तारखेला रात्री लहानू ददे आणि इतर काही व्यक्तींनी हे काढून टाकण्यासाठी काढून टाका असं सांगितलंय. तरी 30 तारखेला पुन्हा रात्री आम्हाला शिवीगाळ झाली, हे तंबू काढून फेकून द्या आणि उद्या अर्ज मागे घ्या असं सांगण्यात आलेलं आहे. आणि तरी आम्ही पोलिसांना 112ला कॉल केला, पण पोलीस आम्हाला फोन करता आणि नाव विचारलं फोन कट करून टाकताय. काल माझा भाऊ पोलीस स्टेशनला गेला असता, PI साहेबांनी काही केलं नाही, साधं त्याच्याकडे लक्षही दिले नाही. त्या संदर्भातलं आपल्याकडे चित्रीकरण पण आहे. आणि ही शेत जमीन आमची वडिलोपार्जित संपत्ती आहे, याचा न्यायप्रविष्ट कोर्टामध्ये दावा चालू आहे. तरी इथं पोलिसांचा येण्याचा कोणताही अधिकार नाहीये.
आणि आज आम्ही 5 दिवस झाले आणि पोलिसांना सतत सांगतो की आमच्या जीविताला धोका आहे साहेब, आमच्या जीविताला धोका आहे. पोलिस डायरेक्टली काही करत नाही. याच्या संदर्भातलं काल माझ्या भावाने त्याचा व्हिडिओ केला तर त्यांनी त्यांचा मोबाईल पण जमा केला होता. तरी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जो काही कोर्टात दावा चालू तो कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल, सर्वांना मान्य असेल. कोर्टाच्या पुढे आम्ही कोणतेही काहीच नाही, कायद्याच्या दृष्टीनेच आम्ही लढतोय. आणि आज आमचा आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे. माझ्या आई वडिलांची तब्येत तर पूर्ण ढासळलेली आहे, कारण माझ्या वडिलांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, आईचा सांधेवाताचा प्रॉब्लेम आहे, मणक्याचा प्रॉब्लेम आहे. आता मी माझ्या एनर्जीनुसार टिकलोय, पण आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, आम्हाला न्याय हवा आहे. तरी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन काही न्याय देत नाहीये, कोणती आमची दखलही घेतली नाहीये. आतापर्यंत आमच्या इथं कुणी आलेलं पण नाहीये. तरी आम्हाला खूप करून न्यायाची अपेक्षा आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन देत नसत, तहसीलदार मॅडम आहे, जिल्हा अधिकारी आहे, SP सर आहे, सर्वांना आम्ही अर्ज पोहोचवले, सर्वांकडे टोटल माहिती पोहोचवलेली आहे, प्रत्येक माहिती पोहोचवलेली आहे. तरी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. या संदर्भातला ज्यांचा आरेरावी करणारा व्हिडिओ मी माझ्या फेसबुकला पण अपलोड केलेला आहे, का जे निरीक्षक कसे येऊन आमच्याशी आरेरावी करताय या संदर्भातला. आणि आपल्या सर्वांतर्फे मला न्यायाची अपेक्षा आहे. आपल्या घरच्यांना या ठिकाणी मारहाण देखील झाली, या संदर्भात आपण पोलीस स्टेशन मध्ये काही गुन्हा दाखल केला आहे का? माझी आई आणि वहिनी निर्मला चव्हाण आणि पूजा चव्हाण यांना जेव्हा ट्रॅक्टर थांबवण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना आरेरावी केली आहे, शिवीगाळ केली आहे, मारहाण करण्यात आलेली आहे, महिलेची छेडछाड केलेली आहे. मी या संदर्भात पोलिसांना वारंवार विनंती करतोय का गुन्हे दाखल करा. मग पोलिस गुन्हे दाखल करत नाही, ते फक्त एकच सांगताय तू उपोषण सोड आणि इथे ये, मग बघू काय करायचं ते. त्या संदर्भातली माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. संबंधित आपण वरिष्ठांशी काही संपर्क साधला काय? माझा भाऊ वरिष्ठांशी संपर्क साधण्यासाठी SP सरांशी गेला होता. त्यांनी अर्ज पण दिलेले, IG सरांच्या तिथं पण अर्ज दिलेला आहे, पण कोणी अद्याप काही मदत केलेली नाही. घेऊन आल्यानंतर मला म्हणे मी नागरेलच, तुम्ही जर आडवे झाले तर कोयते कुऱ्हाडी घेऊन तुम्हाला ठार जिवंत मारण्याची धमकी दिली आणि मला धक्काबुक्की केली. त्याच्यानंतर मी ट्रॅक्टरला आडवा झालो आणि नंतर ते काय आवरणं. त्याच्यानंतर म्हणे तुमची जमीन मी बाजूला काढतो, पण नाही, त्यांचा वेगळा डाव होता का ही जमीन सगळी नांगरून घ्यायची आजूबाजूची आणि मग आमच्या जमिनीवर कब्जा करायचा. एकूण 12 एकरचा हिच्यावर कब्जा आहे 3 जणांचा. रिपोर्ट नाशिक.